मंडळी, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य मावळ, जिथे पावसाळ्यात डोंगर हिरवेगार शालू पांघरतात आणि जिथली शुद्ध हवा मनाला उभारी देते. पण मंडळी, याच मावळच्या शांततेत सध्या एक भयंकर वादळ घोंगावतंय. हे वादळ नैसर्गिक नाही, तर ते मानवनिर्मित आहे बरं का. ज्या हातांनी मावळचं रक्षण करायचं, ज्यांच्यावर इथल्या मातीची जबाबदारी आहे, त्याच हातांनी या निसर्गाचा गळा घोटलाय. हा अंगावर काटा आणणारा प्रश्न आता समोर आला, कारण मावळमध्ये जे घडलंय ते पाहून कोणत्याही निसर्गप्रेमीच्या डोळ्यात पाणी येईल. एका रात्रीत हजारो झाडांची कत्तल आणि काळजाला चिरून टाकेल असं जमिनीचं उत्खनन ही केवळ बातमी नाहीये, तर हा मावळच्या पर्यावरणावर झालेला मोठा आघात आहे. हे नेमकं प्रकरण काय, हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलाय नानोली गाव. याच नानोलीत वनीकरणासाठी म्हणजेच झाडं लावण्यासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर चक्क जेसीबी आणि पोकलेन चालवलं गेलंय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या जमिनीवर हे विना परवाना उत्खनन झालं, ती जमीन चक्क मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या कुटुंबियांच्या मालकीची असल्याचा गंभीर आरोप झाला. उद्योजक रणजित काकडे यांनी पुराव्यासह हा विषय लावून धरला असून त्यांनी विचारलेला सवाल संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणार आहे. नियम फक्त सामान्यांसाठीच असतात का? लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना निसर्ग उवडण्याची सवलत मिळते का? हा प्रश्न आता मावळच्या घराघरात चर्चेला जातोय. नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेण्यासाठी मंडळी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. मंडळी, मावळ तालुक्यात अवैध उत्खननाचा मुद्दा नुकताच विधानसभेत गाजला होता. स्वतः आमदार सुनील शेळके यांनीच या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्याच तक्रारीवरून महसूल विभागाने मोठी कारवाई करत 4 तहसीलदार आणि 10 अधिकाऱ्यांचे निलंबन केलं होतं. पण आता नियतीचा फेरा पहा. ज्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, त्याच आमदाराच्या घराच्या जमिनीवर अनधिकृत कामाचा आरोप होत आहे. हे म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असाच प्रकार झालाय असं बोललं जातंय. या विरोधाभासामुळेच संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रणजित काकडे यांचा आरोप केवळ उत्खननापुरता मर्यादित नाही. त्यांनी म्हटलं की वनीकरणासाठी राखीव असलेल्या या जमिनीवर हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विचार करा, एक झाड मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात, पण सत्तेच्या माजाखाली किंवा पैशाच्या हव्यासापोटी ही झाडं काही तासात जमीनदोस्त करण्यात आली. ज्या जमिनीनं आपल्याला सावली द्यायची, ती जमीन आता उघडी बोडकी पडली आहे. निसर्गाचा हा राज पाहून मावळचा सामान्य नागरिक विचारतोय की विकासाच्या नावाखाली आम्ही नक्की काय गमावतोय? हा विकास आहे की विनाश, याचं उत्तर आता तर प्रशासनाला द्यावं लागणार आहे. मंडळ, या प्रकरणातील सर्वात गंभीर वळण म्हणजे महसूल मंत्र्यांची झालेली कथित दिशाभूल. रणजित काकडे यांच्या दाव्यानुसार आमदार शेळके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चुकीची माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. एका घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारे मंत्र्यांची दिशाभूल करणं हा लोकशाहीतील सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. जर हे आरोप खरे असतील तर हा केवळ जमिनीचा प्रश्न उरत नाही, तर तो नैतिकतेचा प्रश्न बनतो. आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून जर कोणी निसर्गाची हानी करत असेल तर त्याला जाब विचारणार कोण? सध्या मावळमध्ये संतापाची लाट आहे. लोकांचा प्रश्न साधा आहे. जर सामान्य माणसानं एखादं झाड विनापरवाना तोडलं तर प्रशासन त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करतं, त्याला दंड ठोठावतं. मग हाच न्याय आमदारांच्या नातेवाईकांना का लागू होत नाही? महसूल विभागानं ज्या तत्परतेने इतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली, तशी तत्परता आता या प्रकरणात का दाखवली जात नाही? की सत्तेच्या दबावाखाली प्रशासनाचे हात बांधलेले आहेत? हे प्रश्न आता सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला विचारला जातात. मंडळी, या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले. रणजित काकडे यांनी थेट सुनील शेळके यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्यांनी पदाचा गैरवापर केला त्यांनी त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला, असं काकड्यांचं म्हणणं आहे.
पण दुसरीकडे आमदार समर्थकांकडून हे आरोप फेटाळले जाण्याची शक्यता. मात्र जमिनीवरचे ते खड्डे, ती तुटलेली झाडं आणि ओरबाडलेली माती खोटं बोलत नाही. जिथे गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला निसर्गाचा झालेला हा छळ उघड्या डोळ्यांनी दिसतोय. हे सत्य लपवणं आता कोणालाही शक्य होणार नाही असं देखील बोललं जातं. आता या कथित उत्खनन प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? खरंच तिथे वनीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का? झाडांची कत्तल करण्यासाठी वन विभागाची परवानगी घेतली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासणं महत्त्वाचे. जर प्रशासनानं यात दिरंगाई केली तर जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. मंडळी, या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हे परिस्थितीनुसार ठरतं बरं का. पण निसर्ग मात्र कोणाचाच मित्र नसतो आणि कोणाचा शत्रू नसतो. तो फक्त आपल्यावर होणाऱ्या जखमांची नोंद ठेवत असतो. आज सत्तेच्या जोरावर डोंगर पोखरले जात आहेत, पण उद्या जेव्हा निसर्ग आपलं रूप दाखवेल तेव्हा हेच सत्ताधारी आणि हेच अधिकारी कुठे असतील? मावळच्या निसर्गाचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे बरं का. येणाऱ्या काळात मावळचं हे राजकारण आणखीन तापण्याची चिन्ह आहे. एकीकडे भ्रष्टाचाराविरोधाची लढाई असल्याचा दावा आणि दुसरीकडे स्वतःच्याच घरात अनधिकृत कामाचा आरोप. यामुळे सुनील शेळके यांची कोंडी झाली आहे. विरोधकांसाठी हे आयतं कोलीत मिळालंय तर समर्थकांसाठी ही एक मोठी कसोटी आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान झालंय ते म्हणजे मावळच्या निसर्गाचं. ज्या झाडांनी आपल्याला ऑक्सिजन दिलाय ती झाडं आज जमिनीवर निष्पाप पडली आहेत. रणजित काकडे यांनी उपस्थित केलेला प्रश्न जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ते भावनिक दृष्ट्याही खोलवर रुजले आहेत. आता चौकशी समिती या काय अहवाल देते आणि महसूल मंत्री यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आमदारांच्या नातेवाईकांवर कारवाई होईल का? निसर्गाची ही कत्तल थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.